कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवरती 160 गुंडांना दिली चांगलीच समज. कोल्हापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा उपक्रम राबवलाय. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत आज शहरातील 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 160 रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सध्या माहिती, ते कोणते काम करतात, कुठं वास्तव्यास आहेत आणि त्यांच्या हालचालींची माहिती अद्ययावत करण्यात आली. तसेच पुन्हा गुन्हेगारी कृत्यात आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा DYSP प्रिया पाटील यांनी दिला. यावेळी बोलताना DYSP प्रिया पाटील म्हणाल्या, आज आम्ही कोल्हापूर शहरातील 4ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा एक आदान प्रदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सरांच्या मार्गदर्शनाखाली एक रेकॉर्डवरच्या आरोपींची सगळ्या पोलीस स्टेशन्सची ओळख व्हावी आणि एकमेकांच्या हद्दीतील आरोपी हे ॲक्टिव्ह असले तर त्याबाबत सगळ्यांच्या मध्ये अवेअरनेस असावा, यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला होता. आणि या कार्यक्रमासाठी जे रेकॉर्डवरचे आरोपी बोलवलेले त्यापैकी 160 आरोपी आम्ही या ठिकाणी एकत्रित बोलवले होते आणि त्यांना समक्ष सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे आत्ताचे वेअरअबाउट्स काय आहेत, सध्या काय काम करतात आणि त्यांची रिसेंटची सगळी माहिती आम्ही संकलित केलेली आहे आणि त्यांच्यावर आमचं बारकाईने लक्ष असणार आहे. सगळ्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई झालेली आहे याची आम्ही खात्री केलेली आहे. त्याचबरोबर आता देखील त्यांना आम्ही योग्य ती समज देखील दिलेली आहे की कोणत्याही गैरकायदेशीर गुन्हेगारी कृत्यात त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल. त्याचबरोबर आमच्याकडून त्यांना वेळोवेळी त्यांचे जे राहण्याचे ठिकाणं आहेत, कामाचे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी देखील आम्ही त्यांना वारंवार चेक करत राहणार आहे आणि अशा प्रकारच्या त्यांच्या चेकिंगच्या, त्यांच्या आदानप्रदानाचे हे असे कार्यक्रमामध्ये निरंतरता आम्ही ठेवणार आहे. साधारणपणे 30 ते 40 वयोगटातील हे आरोपी आहेत, परंतु आता काही प्रमाणामध्ये 30 पेक्षा कमी वयोगटातले पण आरोपी आहेत, परंतु जास्त संख्या ही 30 ते 40च्या याच्यामधली आहे. अशीच पॉलिसी असणार आहे की जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती वारंवार त्यांना चेक करणे, त्यांच्या सध्याच्या अद्ययावत माहिती त्यांची सगळी अद्ययावत ठेवणे, त्यांना वारंवार चेक करून त्यांच्या समुपदेशनाचं देखील आम्ही काम करत आहोत. त्यांनी ह्या चुकीच्या कामापासून परावृत्त व्हावं यासाठी देखील त्यांना आम्ही वारंवार त्यांच्या संपर्कात आहोत. त्याचबरोबर ज्यांचा कोणाचा चुकीच्या कामामध्ये सहभाग आहे त्यांना त्यावेळी योग्य त्या कायद्याखाली त्यांना बुक करून कडक त्यांच्यावरती कारवाई कशी होईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी उपस्थित सर्वांना कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी न होण्याची समज सुद्धा देण्यात आली आहे. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक विकास जाधव, संतोष डोके, किरण लोंढे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखूळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखूळ मलाई पनीर.